नमस्कार, मी तात्याराव बनसोडे, शिवशाही न्यूज फुलंब्री. शिवशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज मी फुलंब्री तालुक्यामध्ये स्वराज ट्रॅक्टर जे विक्री होतात या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी जे स्वराज ट्रॅक्टरचे जे डीलरशिप आहे, स्वराज ट्रॅक्टर जे आहे तर तिन्ही तालुक्यामध्ये मी बघतो तर जास्त प्रमाणात शेतकरी घेताना दिसतात. तर साहेबांना विचारू की या ट्रॅक्टरमध्ये काय विशेष आहे की याची मागणी का शेतकरी एवढे घेतात. तर आपण सविस्तर साहेबांसंग बोलू. तर आपलं प्रथम नाव सर नमस्कार. माझं नाव बाळासाहेब भीमराव खंडागळे आहे. माझ्याकडं स्वराज ट्रॅक्टरची डीलरशिप आहे. एक कन्नडला आहे सद्गुरू साई मोटर्स या नावाने कन्नड तालुक्यासाठी, आणि फुलंब्री आणि खुलताबाद या 2 तालुक्यासाठी साई एजन्सी नावाने माझी डीलरशिप आहे. तर साहेब तुम्ही सुरुवात कशी केली आहे, डीलरशिपची सुरुवात कशी झाली? खरं तर माझा प्रवास सुरुवातीपासून जर सांगायचं झालं तर मी एका ट्रॅक्टरच्या शोरूममध्येच मी एक ऑफिस बॉय म्हणून काम सुरू केलं होतं. एक 2 वर्ष मी ऑफिसमध्ये एक ऑफिस बॉय म्हणून, म्हणजे झाडू मारण्यापासून तर कॅश सांभाळण्यापर्यंत सगळा व्यवसाय किंवा सगळं काम जे मी सगळं करायचं ऑफिसमधलं. आणि मग मला असं वाटलं की 4 भिंतीच्या आत आपलं जीवन नाही आहे, तर आपण बाहेर निघायला पाहिजे. म्हणून मला सेल्समध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली. त्याच डीलरशिपला मी कन्नड तालुक्याला सेल करायला सुरुवात केली, कन्नड शिकलो. आणि सुरुवात केल्यानंतर चांगला शोध मिळाला. 1-2 वर्ष त्यांच्याकडे सेल्ससाठी काम केलं. 2 वर्षानंतर मी आणि 2 माझे पार्टनर आम्ही 3 जण मिळून एक त्याच ट्रॅक्टरची डीलरशिप मिळाली आम्हाला. ती ऑपॉर्च्युनिटी आली आणि ती आम्ही कॅश केली. तर ती डीलरशिप आम्ही जवळपास 10 वर्ष चालवली. एक्सपोर्ट ट्रॅक्टर माझ्याकडं पूर्ण संभाजीनगर जिल्ह्या, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एजन्सी होती आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मी फार चांगलं काम केलं. त्यावेळेस जे की स्वराज 4-5 नंबरला असायचं मार्केट शेअरचा, तो नंबर तुमचा आला. असं करता 2011पर्यंत आम्ही ती डीलरशिप चालवलं. त्यानंतर 12-13 2 वर्ष मी जुन्या ट्रॅक्टरमध्ये काम केलं. आणि 2013-14 पासून स्वराज ट्रॅक्टरची डीलरशिप मला मिळाली. आणि खरं तर स्वराज ट्रॅक्टरची डीलरशिप जेव्हा मिळाली प्रॉडक्ट खूप चांगला होता आणि मी सर्व्हिस फार चांगली केली. आजही माझ्याकडं 1998-99 पासून मी या फील्डमध्ये जेव्हापासून आलो तेव्हापासून ते कस्टमर माझ्याशी आज जोडलेले आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं असेल तुम्ही सेल करणं फार मोठी गोष्ट नाही आहे. आफ्टर सर्व्हिस जे देतो, सेल आफ्टर सर्व्हिस आपण जी देतो ती सगळ्यात महत्त्वाची आहे. तो कस्टमर, तो ग्राहक जर आपल्याकडे जोडून राहिला तर आणि त्याला आपण वेळेत सर्व्हिस जर दिली तर नक्कीच त्याचा फायदा होतो. तर या ट्रॅक्टरमध्ये स्वराज ट्रॅक्टरमध्ये काय विशेष असं गुण आहे की लोक त्याच्याकडे आकर्षित आहेत? काय स्वराज ट्रॅक्टरमध्ये खरं तर मेंटेनन्स नाही आहे. आता माझे जेवढे काही ग्राहक असतील त्या ग्राहकांना हे कळतं की एकदा ट्रॅक्टर गेल्यानंतर त्याचं इंजिन जवळपास 15 ते 20 वर्ष खोलायची गरज पडत नाही. स्वतः जर सर्व्हिसिंग ऑइल पाणी जर वेळेवर बघितलं तर त्याला 15 ते 20 वर्ष इंजिन खोलायची गरज पडत नाही. मेंटेनन्स फार कमी आहे. त्याचे स्पेअर पार्ट कुठेही अवेलेबल होतात. असं नाही की बाकी कंपन्यांचं असं असतं की ते शोरूमलाच मिळते, बाहेर कुठं मिळणार नाही. 100 रुपयाची वस्तू 100 रुपयालाच मिळते. ती बाहेर जर दुसऱ्या कंपन्यात जर बघाल तुम्ही तर ती शोरूम भेटते 100ची 200ला भेटेल. मग त्यात ग्राहक अडवल्या जातो, तिथे त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टीचा. प्रॉडक्ट खूप चांगला असल्यामुळं ट्रॅक्टरची विक्री जास्त होते. आणि माझा स्वभाव, माझी सर्व्हिस ह्या पण गोष्टी तेवढ्याच त्याला डिपेंड असतात आणि त्याच्यामुळं तो सेल चांगला होतो. साहेब आपल्या तिन्ही ठिकाणी जे तुमचं जे डीलरशिप हो तिन्ही तालुक्यामध्ये आहे, तर एकूण कर्मचारी किती काम पण माझ्यापैकी लोकांना तुम्ही रोजगार द्याल? राईट. मी जवळपास 35 लोकांना रोजगार देतो. 35 लोकांना रोजगार देतो म्हणण्यापेक्षा आम्ही 35 लोक आमच्या सगळ्यांच्या फॅमिली घेऊन चालतो. खरं तर म्हणजे माझ्याकडे जे काही स्टाफमधील मुलं आहेत ते अगदी स्वतःचं काम समजून करतात. त्यांना कसलीही जरी गरज पडली तर मी आज रात्री त्यांच्यासाठी उभा असतो. त्याच्यामुळे ते ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून माझ्याबरोबर काम करतात. मी ॲज अ पार्टनर म्हणून त्यांना समजतो. तो कुठला कोणी काही माझा नोकर नाही किंवा काही नाही. सगळ्यांना मी फॅमिली मेंबर म्हणून बरोबर घेऊन चालतो. त्याच्यामुळे आमचे 35 लोकांचे घर चांगले चालतात. तर हे होते खंडागळे साहेब, यांनी आपल्या अनुभव, आपल्या बिझनेसचा अनुभव आणि ट्रॅक्टरची सुरुवात आणि लोकांच्या मागण्या स्वराज ट्रॅक्टरविषयी आपल्याला सविस्तर सांगितलं. आणि त्यांच्यामुळं
इतर 30-35 लोकांना त्याच्या जास्तीच होतं की यांना रोजगार मिळाला म्हणजे त्यांना पार्टनरशिप म्हणून समजतात, ते कामाला नाही म्हणून असं समजतात, म्हणजे मोठेपणा. तर हे खंडाळे साहेब ठिकाणी 35 लोकांना रोजगार देऊन या ठिकाणी आज आपण बघतो की 35 आणि त्यांचे कुटुंब आणि त्यांना आपले फॅमिली म्हणून समजतात आणि तिन्ही ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीनं शेतकरी जे स्वराज ट्रॅक्टरची जी मागणी आहे तर चांगल्या पद्धतीने सर्व्हिस चांगली असल्यामुळं असं आपलं त्यांच्या बोलण्यातून आपल्याला या ठिकाणी दिसतं. शिवशाही न्यूज नंबरी बाजीराव बनसोडेसह कॅमेरामन जाधव. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.